पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रसंगी असे वाटते माझे आपल्या घराकडे तुझ्याकडे चांगलेच दुर्लक्ष होते। मी आपला माझ्या कामात व्यस्त आणि संसाराचा सगळा गाडा तू सोडतेस। ओझं वाटू न देता सोबत करणं हेच तर सावलीचं कर्तव्य असतं ना। या देहाने या सावलीचे मानवेत तितके आभार कमीच आहेत। आणि बघूया ही सावली अजून कुठे कुठे कशी कशी सोबत करते। तुमच्या विशेष शिकवणीबद्दल कळले बरं। ते आपल्या यशोदाबाईंनी मागे लागल्यात म्हणून त्या बाई शिकतात आणि माझ्याकडून घोकून घेतात। परिसस्पर्श होतोय ना ते महत्वाचे। हो, मी कधी शिकेन असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। सुरुवात तर झालीये। मी तर वाटच बघतोय कधी तू इंग्रजी भाषा मुखोद्गत करतेस आणि त्या व्हॉइसरॉयच्या पुढ्यात उभे राहून त्याला ऐकवतेस आणि गप्प करतेस। काही गेलं तरी सतत चेष्टाच करा आमची। चेष्टा कुठे, कौतुक केलं तरी चेष्टाच म्हणा। निभामे, या काळात हे असे वैतागून चिडून चालायचे नाही। कोपिष्ट झाले आपले मूल तर ते होणारच आहे। पिताश्रींच्या पावलावर थेट पाऊल टाकते की नाही बघा। असं म्हणू नकोस। खरंच रागीट झाले तर आम्हा दोघांना सांभाळशील कशी? हो बाई, तेही खरंच आहे। नको हा, आपल्याला काही रागीट वगैरे व्हायचं नाहीये। आईला अजिबात त्रास द्यायचा नाही। तुम्हाला सांगू का, कृष्णेच्या वेळेस पहिली वेळ असून सुद्धा इतका त्रास झाला नाही। आता जेमतेम कुठे बातमी कळते तोवर असह्य त्रास होतोय, जीव नकोसा होतो अगदी। असे मुळीच म्हणायचे नाही। काळ आता अंमळ कठीण आहे, मला कबूल आहे। त्यात मी तुझ्या सोबतीच नाही, कारण माझ्या वैयक्तिक विवंचना आहे। त्याचे देखील दडपण असेलच, ताण असेल, परंतु खंबीर होऊन काळजी घ्यायची, स्वतःची आबाळ होऊ द्यायची नाही। मी एक वेळ करेन स्वतःची आबाळ, पण हे पोटातले टिळक हे काही त्यांची आबाळ करून घ्यायचे नाहीत। मी इतकंच म्हणत होते। दादा, ओ दादा, हा दीनानाथ आहे। ओ ये रे, ये इथे ये। काय झाले? अहो दादा, ते लोक बोलत होते काय? की केसरी आणि मराठामध्ये सगळं का नाही लिहित? म्हणजे? अहो ते की बडोदा संस्थानात काय काय घडतं त्याबद्दल का नाही लिहित? ह्याने प्रश्नाला वाचनही फुटणार का? त्यात ते हे पण बोलत होते की उंटावरून शेळ्या हाकतात, त्यावर ते बोलत होते की तुमच्यात धमक नाही का, तुम्ही सगळं लिहित नाही त्यात, तुम्ही घाबरतात का? मी बोललो की त्यांना की दादा नाही घाबरत आपले, पण ते ऐकत नव्हते। ते खूप असे तावत बोलत होते। हो दादा, ह्याने आपण काही असं वेगळं नाही का लिहू शकत? क मात्रा के स र काना वेलांटी री केसरी केसरी। बापरे, आता खरी परीक्षा आहे। एखाद एखादा कुजका पदार्थ पदार्थ थोर काय बाई, पदार्थ पदार्थ पदार्थ। केवढं अवघड लिहितात हे तर केवढं अवघड आहे। त द हे द च्या खाली काय आहे? तदवतच तद्वत असा शब्द आहे का? मी नव्हते बाबा काही वाचत, नाही मी नव्हते काही वाचत। शिक्षण माणसाला धिटाई शिकवते यशोदाबाई। अगं वाचतेस तर मग लाजतेस कशाला? चालेल, नाही म्हणजे चालेल, अगं धावेल। खऱ्या अर्थाने आज आपलं वृत्तपत्र सार्थकी लागलंय। काहीतरीच काय तुमचं। आणि बाई किती कठीण लिहिता तुम्ही, एक धड ओळ वाचता येईना मला। 17 वेळा अडखळले ना मी। नव्या अनोळखी वाटेवरून चालताना खडे टोचणारच, पण अशीच न थांबता चालत राहिलीस तर एक दिवस स्वतःची वेगळी वाट शोधून काढशील। यशोदा, आज मला तुझा अभिमान वाटतो। अगं आत्ता अडखळतीयस, पण उद्या हाच लेख लीलया वाचून काढशील। एक विचारायचं होतं,
तो शब्द जो तुम्ही उच्चारलात आत्ता, तद्वत हा, त्याचा अर्थ काय होतो? तूच अडखळलीस, तूच शोधून काढ. पुढे मागे काय शब्द आहे बघ, काही समजतंय का बघ. असं कसं समजेल? आपल्याला कुठे घाई आहे? रात्रीपर्यंतचा अवधी आहे आपल्याकडे. शोध, सापडलं की मग पुढे जा. हो, सांगा ना. नाही म्हणजे तुम्ही नाही सांगितलं तर कोण मला प्रयत्न करा, मार्ग नक्की मिळेल. शिबाई काय हे तत्वतच. कुठला शब्द अडलाय? तद्वत. हा, सावित्रीबाई फुले जशा शिक्षणासाठी झटल्या त्याचप्रमाणे तू कार्य करावे अशी माझी इच्छा आहे. अहो काय बोलताय तुम्ही? अगं तुझ्या शंकेचं निरसन करतोय, समजतंय का? जशा सावित्रीबाई फुले झटल्या त्याचप्रमाणे तू कार्य करावेस. आता ही 2 वाक्य कुठल्या शब्दांनी जोडली आहेत? त्याचप्रमाणे. शाबास. आता त्यात जी वाक्य आहेत ती कुठल्या शब्दाने जोडली गेलीत? तदवतच. तदवतच नाही, तद्वत. आता ही दोन्ही वाक्य एका सुरामध्ये म्हणून बघ बरं, काही अर्थ लागतोय का माझ्या बोलण्याचा? आणि सावकाश, आपल्याला अजिबात घाई नाही समजलं तर रात्री आल्यावर शिकवणी घेईनच मी. चला, शाळेमध्ये जातो, उशीर झालाय. एखादा कुजका पदार्थ आपण जसा टाकून देतो तदवतच त्याचप्रमाणे लोकांनी मंडळीतून दुर्वर्तन करणाऱ्यास करणाऱ्यास काढून टाकावे. तदवतच त्याचप्रमाणे. बडोदा संस्थानात हे असे सगळे उपद्व्याप सुरू आहेत. या अशा बाबी राजकारणात होतच असतात. सत्तेच्या जवळ आपली माणसे बसवायची आणि आपले स्थान बळकट करायचे. यात नवीन असे काय? नवीन असं काही नाही, पण त्याला एक दुसरी बाजू सुद्धा आहे आणि ती आपण लक्षात घ्यायला हवी. कोणती? हो, तेच आम्ही तुम्हाला मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. गोपाळराव, संस्थानातील नेमणुका एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून होत आहेत. सयाजीरावांना राजगादी मिळण्याआधीच संस्थानाचा कारभार इंग्रजांच्या इच्छेनुसार कसा चालेल ह्याची तजवीज केली जात आहे. व जरा विस्ताराने सांगाल? हो, जाणून बुजून मोक्याच्या जागी टी माधवरावांनी त्रावणकोर संस्थानातील दाक्षिणात्य लोक नेमायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सयाजीराव महाराज आणि सामान्य जनता यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालाच ना. आणि तेच कारण आहे की केसरी सारखी वर्तमानपत्र सुद्धा राजवाड्यात सयाजी राजांपर्यंत न जाता अड्रेसी नॉट फाउंड म्हणून परत धाडली जातात. पण मग यावर बडोद्याच्या जनतेचा काय विचार आहे? गोपाळराव, जनता खूप त्रासली आहे टी माधवराव आणि दाक्षिणात्य मंडळींच्या कारभाराला. आता लोक फक्त सयाजीरावांच्या सज्ञान होण्याची वाट पाहत आहेत. पण माधवरावांच्या कर्माची शहानिशा करणारे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? हो, आहेत ना. ह्यात त्यांच्या नावांची यादी आहे. आता तुम्हीच बघा यात काय आणि कशा नेमणुका झाल्या आहेत दाक्षिणात्यांच्या. आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं तुम्ही आता केसरीतच वाचाल. अगं बाई ताई, असं नाही, असा लिहितात श. अगं बाई, मी काहीतरी भलती सोबड नक्षी काढली. ऐक ना, आई नको ना, आई नको, चल ना. नाही आई, चल तू, मला नाही यायचं तिकडे. शब्दही ऐकणार नाही, चल. नाहीये. आई नको ना, असं अरे नको. चल म्हणते ना, चल तू. आई चल नको. आधी. नाही, तुझं चल. नाही ऐकणार नाही, म्हणलं चल ना. तू, नाही, चल. नाही येणार मी. तू आई उशीर.
काय झालं? कोण तुम्ही? हा टिळक आगरकरांचाच वाडा ना? हो, पण तुम्ही कोण? मी या कार्ट्याची आई. ते आलं लक्षात, पण झालं काय? अहो, तुम्ही शांत व्हा. पाहू आधी, शांत व्हा. काय झालं मला जरा नीट सांगता का? तुम्ही टिळकांच्या पत्नी ना? होय. बाई, मग आता माझ्या या लेकराला तुमच्या पदरात घ्या. तुमच्या शाळेत शिकतो हा. मला नाही बघवत आहे हो आता. त्याला याच्या काकांकडून मार खाताना पाहणं. अहो, पण नक्की काय झालंय? ह्याच्या काकांना त्याने खूप शिकावं, मोठं व्हावं, सरकारी नोकरी करावी, ऑफिसर व्हावं असं वाटतंय. ते रोज म्हणतात की याच्या शिक्षणावर एवढा पैसा गुंतवला उगाच. अगं बाई, आणि ह्याच्या डोक्यात भलतच खोड. म्हणतो सरकारी नोकरी करणार नाही. मग त्याचे काका त्याला बनवता आपल्या पोटच्या लेकराला असं मार खाताना पाहून जीव तुटतो माझा. काय रे, का असं वागतोस तू? केवढा त्रास होतोय तुझ्या आईला, पाहतोयस ना? आणि घरचे सांगतात ते काही चुकीचं आहे होय? पण टिळक आणि आगरकर सर कुठे चुकीचं सांगतात? केसरी वाचू लागल्यानंतर मनाचा निश्चय झालाय की मी सरकारी नोकरी न करता देशसेवाच करणार. तेही टिळक आणि आगरकर सरांसारखीच. आणि तुझ्या आईचं काय? तिला वाऱ्यावर सोडणार आहेस? अजिबात नाही. मुलाचे कर्तव्य मला माहिती आहे. गेल्या आठवड्यातच नोकरी धरली आहे, तेही स्वदेशी वस्तूंच्या दुकानात. आणि त्यातून जे काय पैसे मिळतील त्याने स्वतःचं शिक्षण पूर्ण करेल. आधी आईच्या ऋणातून मुक्त होईन आणि मग मायभूमीचे ऋण आजन्म फेडीन. मला तर काही कळत नाही हो यातलं. काय चूक, काय बरोबर. तुम्ही माझ्या लेकराला तुमच्या पदरात घ्या. आता त्याचं जे काही व्हायचं असेल ना ते तुमच्या हातात. हे पहा, त्याला त्याच्या कर्तव्याची जाण आहे. नका काळजी करू. आणि काही गरज लागली, काही कमी पडलं ना तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे असतील. आई, तू नको काळजी करूस, मी आहे. चल आई. नवी पिढी घडतीये हो यशोदाबाईंनी. खरं, खूप वेगळी आहेत आपली माणसं. अगं बाई, कृष्णी उठली वाटतं. अहो, काय झालं तुम्हाला? ताई, कळाली अचानक. अगं बाई, चला आत चला. बडोदा संस्थानाचे दिवाण टी माधवराव यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करण्याचे कुटील कारस्थान चालूच ठेवलेले आहे. परंतु आपल्या राजाची सेवा करण्यापेक्षा ज्यांचे आपण हस्तक आहोत त्या इंग्रज सरकारची मर्जी राखण्यात त्यांना धन्यता वाटते. याहून मोठा दैव दुर्विलास तो काय म्हणावा. संस्थानाचे महाराज वंदनीय सयाजीराव हे वयाने लहान असल्याने त्यांना अद्याप मुखत्यारी मिळाली नाही. त्यामुळे याच संधिकालाचा दुर्लाभ घेत माधवरावांनी इंग्रजांच्या जाचक अटी शिथापीने मान्य करून घेतल्या. आपल्या बढतीसाठी माधवरावांनी बडोदे संस्थानाचे हक्क खुशाल गमावण्यास काढलेत. दाक्षिणात्य लोक जिकडे तिकडे कचेऱ्यातून भरलेले आहेत. स्थानिक लोकांचा मान ते राखीत नाही. कुठून येतो हा उन्मत्तपणा? सयाजीराव महाराज यांच्यावर विनाकारण पाळत ठेवली जाते. अहो, राजा हा जनतेसाठी देव असतो. त्यांची अशी अवहेलना करायची धमक येतेच कुठून? महाराजांना स्वतंत्र राजकीय शिक्षण मिळू नये म्हणून सार्वजनिक सभेचे त्रैमासिक देखील त्यांच्या हाती पडू नये अशी सोय माधवराव यांनी केली आहे. दुर्दैवाने दिवाण हे जनता आणि राजा यांच्यातील दुवा न राखता एक हाती सत्ता सांभाळणारे अप्रिय आणि स्वार्थी सत्ताधीश होऊ पाहत आहेत असेच म्हणावे लागेल. करावे तितके कौतुक कमीच हो या मंडळींचे. अगोदर न्यू इंग्लिश स्कूल सुरू केली, राष्ट्रीय शिक्षण दिले, देशाभिमानाचे ज्योत पेटवले, आणि आता हे बघा. मी पूर्वीपासून ओळखतो बळवंतरावांना. आदर्श घ्यावा अशीच मूर्ती आहे. आणि सोबतीला आगरकर आहेत, शास्त्रीबुवा चिपळूणकर आहेत. सगळेच अत्यंत कुशाग्र, देशाभिमानी आणि द्रष्टे देखील
आता हेच बघा ना, बडोदा संस्थानाबद्दल किती खोलात जाऊन लेख लिहितात. त्यांच्या अभ्यासू लेखांमुळे दिवाण माधवराव सोडा, साक्षात ब्रिटिश सरकारला त्यांची दखल घ्यावी लागली आहे. त्यांना कारभारात बदल करावे लागणारच. ह्याचंच भय आहे. काय म्हणाला? नाही म्हणलं, आपण या सरकारचे सेवक आणि ह्या सरकार विरोधातच. नाही हा, सेवक असणे आणि गुलाम असणे यात खूप फरक आहे. अहो, आपण यांचे काम करतो, ज्याचे मानधन मिळते. ह्या पलीकडे का गुलाम व्हावे? हाच अभिमान आपल्यात केसरी आणि मराठ्यांनी जागृत केलाय ना. निर्विवाद. मी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर, आपण ह्यांना पाठिंबा द्यायलाच हवा. अहो, आज कुठलेही राजकीय संकट असो, त्यावर प्रखरपणे बोलणारे दुसरे व्यासपीठ आहे का? तुम्हीच सांगा. तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण दिसतं तितकं सरळ नक्कीच नाही. भविष्यात काय होईल कुणास ठाऊक. मिस्टर ध्यानेश्वर. सर, तुम्ही? गव्हर्नर सर ordered me to meet you in person. मला भेटण्यासाठी गव्हर्नर साहेबांनी तुम्हाला पाठवलं? कशा करता? ताई, काय हो, हे दुखणं वाढत चाललंय का? जीव नकोसा होतो अगदी. भामे, काय ग, अजून त्रास होतोय का तुला उष्णतेचा? अगं, पोर झोपली. यशोदा, हिला घेऊन जा ग, निजव तिला. हं? हळू. आणि ह्यात मोरावलाय, वाटीत काढून आणशील? हो. जमेल ना? हो, जमेल. काय ग, खूप त्रास होतोय? होय ना. उत्तम. बळवंतराव, काय हो, असे वृत्तपत्र आड उभे राहून काय करताय? तुमचे आभार मानायला थांबलोय. तुम्ही आम्हाला फार मौल्यवान भेट दिलीत शास्त्री बुवा. दिसायला साधी लेखणी, पण तलवारीसारखा घाव घालते. अहो बळवंतराव, या शस्त्राचं महत्व त्यांना ठाऊक नसणार तर कुणाला? अगदी अगदी नामजोशी. शास्त्री बुवांना भाषा शिवाजी म्हणतात, ते काही विनाकारण नाही. आपले भाग्य तिथे आपल्या सोबत उभे. बळवंतराव, आपण काय एकमेकांचं कौतुक करायला जमलोत का इकडे? आणि आज काही कामं नाहीत की काय आपल्याला? हे बघा, आपटे आलेच. आपटे बुवा, शास्त्री बुवा, केसरी आणि मराठाच्या तलवारी कायम कशा तळपत राहतील याचाही जरा विचार व्हावा. आपटे, तुम्ही आमच्या सोबत असताना आम्हाला ती काळजी नाहीच मुळी. बळवंतराव, माफ करा पण जरा स्पष्टच बोलतो. अहो, प्रसिद्धीचा पाऊस कितीही पडला तरी आर्थिक बाबींचं काय? आपण सोहनींकडनं कर्ज घेतलंय ते विसरून कसं चालेल? आपल्या कोणालाही त्याचा विसर पडलेला नाहीये आपटे. गोपाळराव, माझं बोलणं कटू वाटेल पण केसरीचा फक्त खप नाही वाढला. कागदाचा खर्च, शाईचा खर्च, टपालाचा खर्च सगळंच वाढलंय. मंडळी, माझं म्हणणं साधं आहे आणि ते मी आधीही मांडलंय. 1 रुपया वर्गणीत काहीच साध्य होणार नाहीये. वर्गणी वाढवायलाच हवी. आपण दुसरा कुठला उपाय शोधला तर? सुचवा ना, तुम्ही सुचवा. आपटे, यावर आधीच बोलणं झालंय. आपण काही संस्थानांना पत्र आणि आपली केसरीची आवृत्ती पाठवूया. बघूया तिथे आपले वृत्तपत्र वाटले जाते का. अशाने आपला सभासद वर्ग वाढेल, पर्यायाने वर्गणीदार वाढतील, लोकप्रियता वाढेल. आले ध्यानात? अगदी योग्य आहे बळवंतराव. आणि
संस्थानिकांना आपलं काम पटलं तर ते आपल्याला सहाय्य देखील करतीलच की. अहो पण शास्त्री जाहिराती जाहिराती त्या छापल्या तर म्हणजे बघा ना, केसरीचा खप आता वाढतोच आहे. शिवाय नाही नाही, मुद्दा बरोबर आहे तुमचा, पण जाहिरातीच्या ओघात जास्त खप आणि त्यासाठी लोकांनाही वृत्त देणं या चक्रव्यूहात अडकू आपण. नाही 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 आगरकर, असं होणार नाही. आपण काहीतरी सुवर्ण मध्य काढूच.